शेवटचा मुद्दा मी मांडते. मला निकिताने सांगितलेलं अतिशय पटलेलं आहे आणि हा मुद्दा मला मांडायचाच होता सुरुवातीपासून. विषय काय होतो माहिती का, गावाखेड्यांमध्ये आजही असं वातावरण आहे की घराघरांमध्ये ना आईवडील मुलींना सपोर्ट करत नाही आहेत. ठीक आहे, शहरातली परिस्थिती काहीशी बदललेली, बऱ्यापैकी बदललेली आहे. आज आपण इथं अँकर आहोत. आपण एका म्हणजे मी स्वतः एक शहर वजा ग्रामीण भागातनं बिलॉंग करते, तर मला इथपर्यंत पोहोचायला एक 50% स्ट्रगल करावंच लागलं आहे. पण काही मुली अशा आहेत की ज्यांना शून्यापासून स्ट्रगल करायला लागतं आहे. विषय काय होतो, मोठी जर भावंडं असली, 5, 6, 7, 8, 10 वर्षांनी जर मोठी भावंडं असली, तर अशा वेळेला आहे ना, हिला कशाला कराटेला पाठवायचं आपल्याला, किंवा हिला कशाला आपल्याला सेल्फ डिफेन्स शिकवायचं आहे, हिला काय करायचं आहे, हिला तर घरी बसून भांडेच घासायचे आहेत, अशी मानसिकता असलेले घरातलीच लोकं अजूनही आहेत गावाखेड्यांमध्ये. मला असं वाटतं ती मानसिकता ही बदलणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला मोठा भाऊ जर आपल्या बहिणीबद्दल असे विचार मांडतोय, ठीक आहे, तर त्याला असं वाटतं की मी भाऊ आहे ना तिचा, मी असताना मग हिला काय करायची गरज आहे, असं असू शकतं. पण तो कुठे कुठे असणार आहे किंवा तो कुठे कुठे पळणार आहे. मग ज्या वेळेला त्या मुलीला स्वतःच्या पायावर उद्या उभं राहायचंच आहे, आता परिस्थितीच तशी ओढावलेली आहे, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या आधी, आर्थिकदृष्ट्या तिने सक्षम होण्याच्या आधी, तिने तिच्या बाजूंमध्ये, तिच्या हातामध्ये तेवढं बळ आलं पाहिजे की तिने प्रतिकार तिला करता आला पाहिजे. म्हणून तिला आहे ना, लहानपणापासून मला असं वाटतं की सेल्फ डिफेन्स हा शिकवला गेला पाहिजे. आणि तिला सेल्फ डिफेन्स शिकवण्यासाठी तिच्या आईवडिलांची आणि तिच्या मोठ्या भावंडांची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. म्हणजे